सांगली महानगर मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। मुख्य संपादक प्रकाश लोंढे। मनदीप माने व त्यांच्या पत्नी शोभाताई माने यांचा सेवानिवृत्तीनिमित्त कवटेमहाकाळ येथे सत्कार करण्यात आला। त्यांनी केलेल्या शैक्षणिक कामामुळे त्यांचाही गौरव करण्यात आला। शिक्षकांनी आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली तर समाज त्यांना डोक्यावर घेतो, हे माने पती पत्नीच्या सत्काराच्या निमित्ताने दिसून आले आहे। गुरुचे स्थान आजही समाजाला प्रेरणादायी ठरेल असेच आहे, असे मत जिम बँकेचे संचालक सुरेश भाऊ पाटील यांनी व्यक्त केले। देशिंगचे सुपुत्र मनदीप माने व त्यांच्या पत्नी शोभाताई माने यांनी कवटेमहाकाळ तालुक्यात ज्ञानदानाचे काम चांगल्या पद्धतीने करून देशाचं नागरिक घडवण्याची जबाबदारी ही शिक्षकांची असते। या कसोटीत माने पती पत्नी यशस्वीरित्या पास झाले, म्हणूनच तो उभयतांचा सत्कार सोहळ्याला माने पती पत्नीने शिक्षण क्षेत्रात आदर्शवत काम करून तालुक्यात शिक्षणाचे आदर्श काम केले। मनदीप माने व शोभा माने यांचा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली आहे, असे मत ज्येष्ठ नेते जयसिंग शेंडगे यांनी व्यक्त केले। मनदीप माने व शोभाताई माने यांनी प्रामाणिक काम केले आहे। त्यांच्या सेवेचा आदर्श प्राथमिक शिक्षकांनी घ्यावा, असे आवाहन गटशिक्षण अधिकारी प्रमोद गोपने यांनी केले। सेवानिवृत्तीनिमित्त सुरेश पाटील यांच्या हस्ते प्रतिपादन माजी सभापती सौ सुरेखा कोळेकर यांनी केले। केरेवाडीचे सरपंच श्रीकृष्ण पाटील, विस्तार अधिकारी विश्वास साबळे, देशिंगचे सरपंच प्रवीण पवार यांनीही माने पती पत्नींचे शिक्षण क्षेत्रातील काम उत्कृष्ट असल्याचे स्पष्ट करून अन्य शिक्षकांनी आदर्श घ्यावा, असे आवाहन केले। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत आपण शिक्षण घेऊन शिक्षक झालो। आपल्या पत्नीचाही सत्कार करण्यात आला। यावेळी विविध शिक्षक मिळाल्याने आम्ही दोघांनीही एक सामाजिक ऋण म्हणून मुलांना लहानपणापासून चांगल्या संस्काराची गरज असते ते देण्याचे काम केले। आपण ज्या शाळेत जाऊ त्या शाळेचा नावलौकिक वाढवण्याचे काम केल्यानेच मला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला। नोकरीत नसलो तरी यापुढेही आपण शैक्षणिक काम करत राहू, असे प्रतिपादन मनदीप माने यांनी सत्कारास उत्तर देताना केले। क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते। यावेळी अप्पासाहेब कोळेकर, महेश पवार, राजगोंडा पाटील, महालिंग स्वामी, रावसाहेब सदामते, अशोक चंदन शिवे, साधना चंदन शिवे, सौरभ माने, जयश्री डुबुले, सागर पाटील, बीटी माने, उमराव रास्ते, सतीश कांबळे, मारुती कांबळे, ऋतुराज माने, प्रज्ञा माने, विमल लोंढे, डॉ नम्रता कांबळे, डॉ रोहित कांबळे, सदाशिव सवने, प्राध्यापक प्रताप माने, माधव कांबळे, केंद्रप्रमुख गुणवंता खोत, वंदना कदम, अमर भंडारे, दीपराणी बन्ने, संगीता इंगळे उपस्थित होते। प्रास्ताविक संदीप माने यांनी केले तर सूत्रसंचालन नरेंद्र जाधव यांनी केले। मनदीप माने हे केरेवाडी शाळेतून तर शोभा माने या नागोळी शाळेतून सेवानिवृत्त झाल्या।